नमस्कार मित्रांनो, आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. React.js चा आपण फाईल स्ट्रक्चर बघणार आहोत. तर चला टाइम वेस्ट न करता चालू करू. पहिले तर हे नोड मॉड्यूल आपण npm आहे मागच्या व्हिडिओत आपण इन्स्टॉल केलं होतं. त्याने क्रिएट झालेलं आहे. आपल्या इथं सगळे पॅकेज जे जे काही आपण npm मॉडेल काही इन्स्टॉल करतो ते इथं स्टोअर होतात आणि इथं package.json मध्ये त्याचे व्हर्जन वगैरे आता React DOM इन्स्टॉल झालेलं त्याचं व्हर्जन 18.3 आहे. Reactचं व्हर्जन 18.3 आहे. ते असं आणि पॅकेज log.json मध्ये आपलं फाईलचं नाव आहे. आपण काल vtap तयार केला त्याचं नाव आहे आणि व्हर्जन आहे आणि डिपेंडन्सी इथं जे काही आपण इन्स्टॉल केलं ते डिपेंडन्सी इथं दाखवतात आणि खूप मोठी फाईल इथं बघू शकता तुम्ही. आणि ही HTML आपल्याला ही HTML फाईल ही रूट फाईल आहे. इथं div.id ही रूट ही फाईल अगोदर आपल्या ब्राउझरला लोड होते मग आपल्याला पेज दिसतं. मग सगळे कंपोनंट लोड होतात. आणि git ignore हे एक इग्नोर फाईल आहे जी आपल्याला फाईल डिस्ट्रीब्यूट नसेल करायची काहीतरी प्रायव्हेट असलं तर आपल्याला ही हेल्प करते. इथं नाव लिहायचं ते इग्नोर होते. ते गिटहबला नाही जात. आणि पब्लिक फोल्डरमध्ये आपले फोटो वगैरे इमेजेस वगैरे राहतात. यात आपलं वेटची SVG आहे आणि SRC मध्ये असे त्याच्यात पण फोटोच राहतात. फोटो इमेजेस वगैरे काय असते ते व्हिडिओ वगैरे काय तुम्हाला लागतील ते. हे CSS फाईल आहे app.css रूट आणि आपली मेन फाईल आहे ॲपची जी कंपोनंट आपल्याला इथं रेंडर करता येतात. index.js ही एक CSS फाईल आहे. main.css आपण माग इथं index.html मध्ये रूट बघितला होता रूट आयडी इथं रूट आयडी हे केली आणि क्रिएट रूट करून रूट आयडीला एलिमेंट हे केले आणि इथं हे ॲप केलाय कंपोनंट आणि जे काही हे ॲपमध्ये असेल हे ॲपमध्ये सगळ्या ॲपमध्ये इथं रेंडर होणार मेन फाईलमध्ये आणि मग ही index.html ही लोड होणार ब्राउझरला. तर असं आहे React.js स्ट्रक्चर. पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल ते. ठीक आहे, धन्यवाद.